आदरणीय व्यासपीठ, परीक्षक, प्रमुख पाहुणे आणि माझ्या बंधू भगिनींनो तसेच माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी वंदन करते। आज मी भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊनी चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊनी चंदन, अशा महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती थोर पुरुषांची सुद्धा भूमी आहे। याच भूमीवर, याच महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा आपल्याला मिळालेला आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एक समाजसेवक नव्हते, तर या समाजामध्ये जे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, स्त्री दास्यत्व आहे, या बंधनातून त्यांना या समाजाला मुक्त करायचे होते आणि ते मुक्त करण्याचा विचार लहानपणापासूनच ज्योतिराव फुले यांच्या मनात होता। तर अशा महान पुरुषाचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला। त्यांचे संपूर्ण नाव महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव, तर त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते। त्यांचे मूळचे जे आडनाव होते ते गोरे होते, परंतु त्यांचे वडील माधवराव पेशवे यांच्या दरबारामध्ये फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून त्यांचे आडनाव गोरेवरून फुले असे झाले। लोक त्यांना फुले या आडनावाने संबोधू लागले। तर एकदा काय झाले की महात्मा फुले यांचा जो विवाह आहे त्यांच्या 12व्या वर्षी झाला होता। त्यांना लहानपणापासूनच जातीभेद, अस्पृश्यता, अज्ञान ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या। त्यांनी हे जाणले होते की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही। जसं आंबेडकरजी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी हा प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तर एकदा महात्मा ज्योतिबा फुले हे दलित वस्तीतून जात असताना तिथे जवळच एक ज्ञाना नावाचा विद्यार्थी होता। त्या विद्यार्थ्याचे नाव ज्ञाना होते। बघा मित्र हो, त्या विद्यार्थ्याचे नाव ज्ञाना होते, पण तो ज्ञानापासूनच नेमका वंचित होता। हे किती घृणास्पद आपल्यासाठी आहे। तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केले, त्यांचे जे सहस्नेही आहे मिचेल साहेब यांना एक पत्र लिहिले आणि त्यांना कळविले की दलित समाजातील एक ज्ञाना नावाचा मुलगा जो शिक्षणापासून वंचित आहे त्यांना तुमच्या शाळेमध्ये येऊ द्या, 2-4 अक्षर त्याला गिळवू द्या, म्हणजे तो समाजाचा उद्धार करू शकेल। तर तिकडून मिचेल साहेबांकडून जेव्हा होकार आला तेव्हा तो ज्ञाना शाळेच्या पटांगणात गेला आणि नेमका जेव्हा जो ज्ञाना वर्गामध्ये गेला त्या वर्गातील सर्व मुले बाहेर आली। मिचेल साहेबांना आश्चर्य वाटले की वर्गातील मुलं बाहेर का? तर त्यातील एका मुलाने समोर आले आणि तो म्हणाला की हा ज्ञाना नावाचा मुलगा जर आमच्या शाळेमध्ये शिकत असेल तर आम्हाला इथे शिकायचे नाही। तर मिचेल साहेबांनी विचारले असं का बरं? तर त्या मुलांनी म्हटलं की हा जो आहे तो शूद्र मुलगा आहे, तो दलित वस्तीतील मुलगा आहे, म्हणून त्याचा विटाळ आम्हाला होईल। तर मिचेल साहेब म्हणाले त्याचा विटाळ तुम्हाला होणार नाही, कारण तो ज्ञाना नावाचा मुलगा तुमच्या बाकड्यावर बसणार नाही, तर तो तुमच्या बाजूला एका चटईवर, छपरेवर बसेल, जमिनीवर बसेल। तर त्यातला आणखी एक मुलगा म्हणाला जर तो मुलगा दरीवर बसेल, जमिनीवर बसेल तर त्याचा विटाळ आम्हाला होईल आणि विटाळ झाल्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करावी लागेल। तर यावरून ज्ञानाला अतिशय वाईट वाटले। त्याला वाटले की जे ज्ञान सर्वसाधारण मुले घेऊ शकतात ते ज्ञान मी का बरं घेऊ शकत नाही, म्हणून तो तसाच तिथून निघून गेला। आणि जेव्हा महात्मा फुलेंना हे सगळी माहिती कळली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले। मग महात्मा फुले म्हणाले जो सूर्य किरणांचा जो राज्याभिषेक करतो त्या सूर्याला विटाळ नाही, ज्या सावलीमध्ये आम्ही थकतो, पांगतो, जाऊन बसतो त्या झाडाला सुद्धा आमचा विटाळ नाही, ज्या नदीतील पाणी आम्ही पितो त्या नदीच्या पाण्याला आमचा विटाळ नाही, जो कुंभार मडके बनवतो, माठ बनवतो, त्या माठातील पाणी पितो त्या कुंभाराचा विटाळ नाही। मग हा विटाळ शब्द आहे तरी काय, विटाळ हा होतो कसा आणि तो येतो कुठून? त्यावेळेस महात्माजींनी ओळखले की या सर्व अज्ञानाचे
कारण हे अविद्या आहे. म्हणूनच ते म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्य गेले आणि विद्याविना शूद्र कसले आणि हे सर्व एका अविद्येने गेले. म्हणून त्यांनी स्त्रियांना शिकवण्याचे धोरण हाती घेतले. तर त्यांनी स्त्रियाच का बरं निवडल्या? कारण त्यांना या गोष्टीची जाणीव होती, एक स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला साक्षर बनवते. एक कुटुंब साक्षर झाले तर समाज साक्षर होईल, हा पूर्ण भारत साक्षर होईल. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला शिकवले आणि 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. मित्र हो, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी काढली मुलींसाठी पहिली शाळा आणि मुलींच्या जीवनामध्ये फुलवला ज्ञानाचा मळा, ज्ञानाचा मळा, ज्ञानाचा मळा. आज आपण बघतो सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवले, म्हणून आज मी इथे बोलू शकते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपल्याला समोर दिसते. आपल्या भारताच्या ज्या राष्ट्रपती आहे श्रीमती द्रौपदीताई मुर्मू, ह्या सुद्धा एक स्त्री आहे. त्यांच्या आधी ज्या प्रतिभाताई पाटील होत्या त्या सुद्धा एक स्त्री आहेत. आणि हे सगळं घडलं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे. त्यांनी स्त्री तर शिकवली, पण ती टिकवता आपल्याला आली पाहिजे. आज आपण बदलापूर सारख्या घटना ऐकतो. मित्र हो, आज आपण बदलापूर ऐकतो. प्रत्येक शाळेमध्ये लहान लहान मुलींवर अत्याचार, अन्याय होताना दिसतो. तर खरंच आपण ज्योतिबांचे विचार घेऊन चाललो का? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आपण उघड्या डोळ्यांनी व्हिडिओ बनवतो, सगळे फोटो काढतो, पण ज्योतिरावांसारखे समोर होऊन आपण त्या गोष्टीला सामोरे जात नाही. म्हणून आपण स्त्रियांचा आदर केला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे. तर ज्योतिबा इथेच थांबले नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रयत्न केले. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी ग्रंथ लिहिले. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज स्थापण्यामागे एकच उद्देश होता की समानतेचा अधिकार द्यावा. मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतंय. महाराष्ट्र मातीचा मर्दाच्या जातीचा, महाराष्ट्र मातीचा मर्दाच्या जातीचा, असा होता सत्यवान माझा लाखात एक, असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. सावित्री घडविली लेखणीने लढविली, सावित्री घडविली लेखणीने लढविली, देशाची मुक्ताबाई कृतीने घडविली, असा होता सत्यवान माझा लाखात एक. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.